करतो आपल्या स्टडी विथ क्रांतिका यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत जी नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। चला तर सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षण 2021-22 नुसार महिला नोंदणीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे? उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षण जे 21-22 मध्ये झाले होते त्याचा रिपोर्ट आता जाहीर झाला। त्यामध्ये ऑप्शन सी केरळ हे राज्य यामध्ये अव्वल ठरले आहे। केरळ राज्याबद्दल काही माहिती घेऊ। केरळ राज्याची राजधानी आहे तिरुवनंतपुरम। स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 मध्ये। मुख्यमंत्री पिनराई विजयन, राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, लोकसभा सीट 20, राज्यसभा सीट 9। यामध्ये नदी आहे पेरियार, भारतपुष्पा, पंबा, चालकोडी आणि कल्लड। नॅशनल पार्क आहे पेरियार नॅशनल पार्क, वनयार्ड वन्यजीव अभयारण्य आणि सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क। अरबी समुद्राला लागून असलेले हे राज्य आहे। याला कोणकोणते राज्य लागून आहे तर तामिळनाडू 1, 2 कर्नाटक हे 2 राज्य याला लागून आहे। ऑप्शन मध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे त्यांच्याबद्दल माहिती घेऊ। तेलंगणा हे केरळ हे प्रथम स्थानी आहे उच्च शिक्षण अखिल भारतीय सर्वेक्षणामध्ये, तर तेलंगणा हे द्वितीय स्थानी आहे फिमेल मध्ये, महिला नोंदणीमध्ये फिमेल। आणि महाराष्ट्र हे कशामध्ये प्रथम आहे तर फिमेल प्लस मेल यांच्या नोंदणीमध्ये फर्स्ट नंबरवर हे नाही, सेकंड नंबरवर महाराष्ट्र आहे आणि फर्स्ट नंबर आहे उत्तर प्रदेश। फिमेल प्लस मेल यांच्या नोंदणीमध्ये फर्स्ट नंबरवर उत्तर प्रदेश आणि सेकंड नंबरवर महाराष्ट्र आहे। समोरचा प्रश्न बघू। कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संबलपूर येथील समलेई मंदिर प्रकल्पाचे उद्घाटन केले? तर हे केले आहे ऑप्शन बी ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी समलेई मंदिराच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे। ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी संबलपूरमध्ये समलेई मंदिर प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे। समलेईचे लॉंग फॉर्म आहे समलेश्वरी टेम्पल एरिया मॅनेजमेंट अँड लोकल इकॉनॉमिक इनिशिएटिव्स। श्री समलेश्वरी ही भारतातील ओडिशा आणि छत्तीसगड राज्यांच्या पश्चिम भागातील संबलपूर या धार्मिक केंद्राची प्रमुख देवता आहे। महानदीच्या तीरावर असलेल्या समलेश्वरी देवीची प्राचीन काळापासून जगज्जननी, आदिशक्ती, महालक्ष्मी आणि महासरस्वतीच्या रूपात पूजा केली जाते। ओडिशाबद्दल काही माहिती पाहू। ओडिशा राज्याची उल्लेख आला त्यामुळे ओडिशा राज्याची स्थापना झाली 1 एप्रिल 1936 मध्ये। राजधानी आहे भुवनेश्वर, हे भुवनेश्वर राजधानी। राज्यपाल आहे प्रो गणेशी लाल, मुख्यमंत्री आहे नवीन पटनायक। लोकसभा सीट आहे 21, राज्यसभा सीट आहे 10, विधानसभा सीट आहे 147। राष्ट्रीय उद्यान भितरकनिका सिमलीपाल हे आहे। वर्ल्ड हेरिटेज साइट आहे कोणार्क सूर्य मंदिर, ज्याला ब्लॅक पॅगोडा असे म्हणून ओळखले जाते। आणि कोणते डॅम आहे हा फेमस तर हिराकुंड डॅम आणि चिल्का सरोवर हे सुद्धा ओडिशामधलेच आहे। ओडिशा हे बंगालच्या उपसागराला लागून असलेले राज्य आहे। आणखी याला कोणत्या राज्याची सीमा लागते तर आंध्र प्रदेश 1, 2 छत्तीसगड, 3 झारखंड आणि 4 वेस्ट बेंगॉल या 4 राज्याची सीमा लागते आणि या साईडला बंगालचा उपसागर। ऑप्शन मध्ये काही राज्याचा उल्लेख आला आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊ। उत्तर प्रदेश हे 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट लागू करणारे पहिले राज्य आहे। उत्तराखंड हे समान नागरी संहिता लागू करणारे दुसरे राज्य आहे। प्रथम आहे गोवा। महाराष्ट्र हे आता चर्चेमध्ये होते, टायगरची डेथ झाली होती याच्यामध्ये, म्हणजे टायगर मृत्यूमध्ये फर्स्ट नंबरवर महाराष्ट्र आला होता। किती वाघांचा मृत्यू झाला होता तर 54 वाघांचा मृत्यू मागच्या वर्षी झाला होता, म्हणून चर्चेत होते। समोरचा प्रश्न आहे, अलीकडेच कन्नूरमध्ये बोलली जाणारी कोणती भाषा नामशेष होण्याच्या श्रेणीत टाकण्यात आली आहे? म्हणजे विलुप्त होण्याच्या श्रेणीमध्ये कोणती भाषा टाकली आहे तर ती टाकली आहे ऑप्शन ए मदिका ही भाषा विलुप्त होण्याच्या श्रेणीमध्ये टाकली आहे, ती कन्नूरमध्ये बोलली जाते। समोरचा प्रश्न आहे, कोणत्या कंपनीने अलीकडेच जगातील पहिली मिथेनॉल सक्षम कंटेनर जहाज लॉन्च केले आहे? तर हे केले आहे ऑप्शन डी मर्स्क या कंपनीने जगातील पहिले मिथेनॉल सक्षम कंटेनर जहाज लॉन्च केले आहे। ऑप्शन मध्ये काही कंपन्यांचा उल्लेख आला आहे त्यांच्याबद्दल माहिती पाहू। HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांनी कर्नाटकमध्ये
सर्वात मोठे हेलिकॉप्टर युनिट मॅन्युफॅक्चरिंग कर्नाटकमध्ये तुमकुरू कर्नाटक राज्यातील तुमकुरूमध्ये स्थापन केले आहे. याचे उद्घाटन PM नरेंद्र मोदी यांनी केले होते. बोईंग हे USA ची कंपनी आहे. भारताने याच्या USA च्या बोईंग कंपनीसोबत चिनूक हेलिकॉप्टरचे ॲग्रीमेंट केले होते. आणि एअरबस हे चर्चेमध्ये होते. आत्ताच आपण 2-3 दिवस आधी पाहिले की ही फ्रान्सची कंपनी आहे. फ्रान्सची आणि भारताची जी टाटा कंपनी आहे यांनी एअरबस सोबत प्रायव्हेट हेलिकॉप्टर असेंब्ली लाईनची स्थापना करण्याचे ॲग्रीमेंट केलेले आहे. समोरचा प्रश्न आहे, अलीकडेच भारत सरकारने ब्रह्मोस क्षेपणास्त्र कोणत्या देशाला निर्यात करण्याची घोषणा केली आहे? तर ही केली आहे ऑप्शन सी, फिलिपाईन्स या देशाला भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्यात करण्याची घोषणा केली आहे. फिलिपाईन्सबद्दल माहिती बघू. फिलिपाईन्सची राजधानी आहे मनिला. मलेशियाजवळ लागलेला हा देश आहे पॅसिफिक ओशनमध्ये. आणि या साईडला पश्चिम साईडला साऊथ एशियाशी लागून आहे. भारत लवकरच फिलिपाईन्सला ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात सुरू करणार आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDOचे अध्यक्ष डॉक्टर समीर व्ही कामत यांच्या मते भारत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रासाठी फिलिपाईन्सला ग्राउंड सिस्टीमची निर्यात करण्यासाठी तयार आहे. DRDOचा परदेशी देशासोबतचा हा सर्वात मोठा संरक्षण करार आहे, ज्यामध्ये 375 अमेरिकी दशलक्ष डॉलरचा हा करार आहे. फिलिपाईन्सची राजधानी मनिला. राष्ट्रपती बोंगबॉन मार्कोस. चलन तिथले आहे पेसो. ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू. तर त्यांच्याशी भारताने म्हणजे कोणते ॲग्रीमेंट केले आहे ते पाहू. तर फ्रान्स आणि भारत यांच्यामध्ये राफेल विमानाचे ॲग्रीमेंट झाले होते आणि आता राफेल MC सुद्धा डील झालेली आहे. जपानने आपल्या भारतामध्ये बुलेट ट्रेन चालू करण्यासाठी मदत केली आहे. ही कुठून कुठे धावणार आहे? तर अहमदाबाद ते मुंबई या दरम्यान धावणार आहे बुलेट ट्रेन. रशियाने भारताशी कोणते AK-203 या रायफलचे ॲग्रीमेंट रशियासोबत केले आहे. समोरचा प्रश्न आहे, नुकतीच ट्रायच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे? ट्राय म्हणजे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर ही केली आहे अनिल कुमार लाहोटी यांची नियुक्ती ट्रायच्या अध्यक्षपदी केलेली आहे. ट्रायबद्दल काही आणखी माहिती पाहू. ट्रायची स्थापना झाली आहे 20 फेब्रुवारी 1997 मध्ये. याचे हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीमध्ये. अध्यक्ष आपण पाहिले अनिल कुमार लाहोटी. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू. नीना सिंह यांची CISF च्या महानिर्देशकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अरविंद पनगडिया यांचे 16वे वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल रसगोत्रा हे ITBP चे महानिर्देशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यांची. समोरचा प्रश्न आहे, 84वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद कुठे झाली आहे? तर ही झाली आहे ऑप्शन सी, मुंबई येथे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे 84वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी संमेलन झाले होते. याचे उद्घाटन कोणी केले? तर लोकसभेचे ते अध्यक्ष आहे ओम बिर्ला यांनी याचे उद्घाटन केले होते. ओम बिर्ला यांनी उद्घाटन केले. महाराष्ट्राबद्दल काही माहिती घेऊ. महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960. राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस. लोकसभा सीट 48, राज्यसभा सीट 19, विधानसभा सीट 288, विधान परिषद 78. राष्ट्रीय उद्यान आहे चांदोली नॅशनल पार्क, गुगामल नॅशनल पार्क, संजय गांधी नॅशनल पार्क, ताडोबा नॅशनल पार्क, पेंच नॅशनल पार्क आणि नवेगाव नॅशनल पार्क. कोणकोणत्या राज्याची सीमा लागून आहे? तर 1 गोवा, 2 कर्नाटक, 3 तेलंगणा, 4 छत्तीसगड, 5 मध्य प्रदेश आणि 6 गुजरात आणि 1 युनियन टेरिटरी दादर नगर हवेली दमन दीव आणि अरबी समुद्र या साईडला लागून आहे, अरेबियन सी.
ऑप्शनमध्ये काही शहरांचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू. नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा संमेलन जे 12 जानेवारीला झाले होते, ते नाशिक येथेच करण्यात आले होते आयोजन. दिल्ली येथे G20 संमेलन करण्यात आले होते. आणि हैदराबादमध्ये एअर शोचे आयोजन इथे करण्यात आले होते हैदराबादमध्ये. समोरचा प्रश्न आहे, अलीकडेच प्रतिष्ठित फ्रीडम ऑफ सिटी ऑफ लंडन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हे करण्यात आले ऑप्शन डी, अजित मिश्रा यांना फ्रीडम ऑफ सिटी ऑफ लंडन. म्हणजे हा जे आहे पुरस्कार, हा UKने दिलेला आहे पुरस्कार आहे. यामध्ये अजित मिश्रा यांना सन्मानित करण्यात आले आहे. अलीकडेच प्रख्यात भारतीय वंशाचे वकील अजित मिश्रा यांना कायदेशीर आणि सार्वजनिक जीवनातील अतुलनीय योगदानाबद्दल UKमध्ये प्रतिष्ठित फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन पुरस्कार सन्मानित करण्यात आले. UK इंडिया लीगल पार्टनरशिपमध्ये संस्थापक आणि अध्यक्ष मिश्रा दुहेरी पात्र वकील, म्हणजे वकील सुद्धा आहे आणि संस्थापक सुद्धा आहे. नाईट्समधील कॉर्पोरेट भागीदारी यांना M&A आणि भारत आणि UK यांच्यामधील व्यावसायिक व्यवहार सुलभ करण्यासाठी 2 दशकांहून अधिक अनुभव आहे. त्यासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू. रंजन गोगोई यांना आसाम राज्याने आपल्या आसाम वैभव पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात येणार आहे. कर्पूरी ठाकूर हे बिहारचे माजी CM होते, यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे मरणोत्तर. बी आर कंबोज हे MS स्वामीनाथन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे बी.आर. कंबोज यांना. समोरचा प्रश्न आहे, भारताने अलीकडेच ग्रीन अमोनियाच्या पुरवठ्यासाठी जगातील पहिला करार कोणासोबत केला आहे? तर हा केला आहे ऑप्शन सी, जपान या देशासोबत भारताने ग्रीन अमोनियाच्या पुरवठ्यासाठी पहिला करार केला आहे. कोणकोणत्या ग्रुपमध्ये? तर ACME ग्रुप आणि IHI ग्रुप याद्वारे ही ग्रीन अमोनिया ॲग्रीमेंट करण्यात आले आहे. जपानबद्दल काही माहिती पाहू. जपानच्या 4 बेटांनी बनलेले हे शहर आहे. कोणते? तर होकायडो, होन्शू, शिकोकू आणि क्युशू. होन्शू या बेटावरच टोकियो म्हणजे ही जे जपानची राजधानी आहे, हे शहर वसलेले आहे टोकियो. पॅसिफिक ओशनमध्ये असलेले आहे आणि या साईडला चायना, साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया हे देश सुद्धा लागून आहे जपानलाच. आणि वरती या साईडला कोणता आहे? LOC, चायनाला लागून असलेला जे LOC आहे ते सुद्धा जपानला जवळ आहे. जपानची राजधानी टोकियो आपण पाहिलीच आहे. जपानचे प्रधानमंत्री कोण आहे? तर जपानची आता इथे राजधानी टोकियो. PM फुमियो किशिदा आणि चलन कुठले आहे इथले? तर चलन आहे जापानी येन. सध्या चर्चेमध्ये कशामध्ये होता? तर चंद्रावर लँड करणारा, सॉफ्ट लँडिंग करणारा जपान हा 5वा देश ठरला होता. ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू. फिलिपिन्स, आता आपण पाहिलं फिलिपिन्स सोबत ब्रह्मोस मिसाईल निर्यातीची डील भारताने केली आहे. रशिया आणि भारतामध्ये S-400 या अँटी टँक मिसाईलची डील झालेली आहे. आणि जर्मनीने आपले जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन चालू केली आहे, हायड्रोजन ट्रेन. समोरचा प्रश्न आहे, शीतयुद्धानंतर नाटोने अलीकडे सुरू केलेला सर्वात मोठा लष्करी सराव कोणता आहे? तर हा आहे ऑप्शन बी, स्ट्रीट फास्ट डिफेंडर हा नाटोने अलीकडे सुरू केलेला सर्वात मोठा लष्करी सराव आहे. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटोने शीतयुद्धानंतरचा सर्वात मोठा सराव केला आहे. त्याचे नाव स्ट्रेट फास्ट डिफेंडर आहे. नाटो सरावाचे मुख्य उद्दिष्ट हे रशियासोबत मोठे युद्ध झाल्यास अमेरिकन सैन्य आपल्या युरोपीय मित्र देशांशी कशी सहमत करू शकेल यासाठी करण्यात आले आहे. या नव्या सरावामध्ये 31 नाटो देश आणि स्वीडनचे सैन्य सहभागी होणार आहेत. नाटोचे मुख्यालय कुठे आहे? तर ब्रुसेल्स येथे. आणि शेवटला देश कोणता आहे? आधी 30 होते
आणि 31वा देश कोणता बनला आहे सदस्य, तर हा बनला आहे फिनलँड. आणि स्वीडनला का समाविष्ट करण्यात आले, तर स्वीडन याला सुद्धा नाटोमध्ये सहभागी होण्यासाठी लवकरच होऊ शकतो. स्वीडन लवकरच नाटोचा सदस्य होऊ शकतो. त्यामुळे या युद्धाभ्यासामध्ये स्वीडनला सुद्धा सहभागी करण्यात आले आहे. ऑप्शनमध्ये काही युद्धाभ्यासाचा उल्लेख आला आहे त्याच्याबद्दल माहिती बघू. वज्रप्रहार हा USA म्हणजे अमेरिका आणि भारत यांच्या दरम्यान करण्यात येणारा हा युद्ध सराव आहे. डेझर्ट नाईट हा भारत प्लस फ्रान्स प्लस UAE यांच्या दरम्यान आयोजित करण्यात आलेला अरबी समुद्रातील हा युद्धाभ्यास आहे. सायक्लोन हा इजिप्त आणि इंडिया यांच्या दरम्यान आयोजित करण्यात येणारा युद्धाभ्यास आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न आहे, विश्वनाथ आनंदला मागे पाडून कोण भारताचे नंबर 1 बुद्धिबळ खेळाडू बनले आहेत, तर हे बनले आहे ऑप्शन सी रमेश बाबू प्रज्ञानंद यांनी विश्वनाथ आनंदला मागे पाडून भारताचे नंबर 1 बुद्धिबळ खेळाडू बनले आहे. हा प्रश्न होमवर्कसाठी दिला आहे. याचे प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. प्रश्न आहे, न्यू वोटर रजिस्ट्रेशन पोर्टल नमो कोणाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे. या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्राला शेअर करा. धन्यवाद.